महाराष्ट्रात नेहमीच राजकारण, प्रशासन आणि कायदा यांच्यातील संघर्ष चर्चेचा विषय ठरत असतो. गेल्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडलेली एक घटना अशाच प्रकारची आहे. या घटनेमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जोरदार राजकीय टीका होतीये. माढा तालुक्यातील कुरडू गावात झालेल्या एक कथित बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणामुळे हे वादंग सुरू झालं. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय जरा हटके. 31 ऑगस्ट रोजी रविवारी कुरडू गावातील रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढले जात असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. त्यानंतर करमाळा विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP अंजना कृष्ण VS स्वतः घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी ग्रामस्थांना उत्खननासाठीची रॉयल्टी पावती दाखवण्यास सांगितली. मात्र ती पावती संबंधितांकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे अंजना कृष्ण यांनी तात्काळ हे उत्खनन थांबवण्याचा आदेश दिला. या क्षणी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. ग्रामस्थांनी सांगितलं की हे उत्खनन शासकीय रस्त्याच्या कामासाठीच सुरू होतं आणि गावकऱ्यांकडून कुठलीही बेकायदेशीर कृती होत नव्हती. DYSP अंजना कृष्णा यांनी नियमांनुसार अधिकृत कागदपत्र दाखवली नाही तोवर हे काम सुरू ठेवता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं. गावातील वातावरण तंग होत असताना गावचे सरपंच बाबा जगताप, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे तालुकाध्यक्ष आहेत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. हा फोन त्यांनी अंजना कृष्णा यांच्याकडे दिला. मात्र अंजना कृष्णा या फोनवरील आवाज ओळखू शकल्या नाहीत आणि त्यांनी समोरचा व्यक्ती खरंच उपमुख्यमंत्री आहेत का हे तपासण्यासाठी सांगितलं की माझ्या मोबाईलवर फोन करा. यानंतर अजित पवार संतापले आणि व्हिडिओ कॉल करून अंजना कृष्णा यांच्याशी संवाद साधला. पवारांनी विचारलं की इतकी डेअरिंग आहे तुमची, माझा चेहरा तरी ओळखाल ना, असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्याला खडसावल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. तसेच पवारांनी कारवाई थांबवा, तहसीलदारांना सांगा माझा फोन आलाय असा आदेश दिल्याचंही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकायला मिळतं. हा व्हिडिओ गावकऱ्यांनी रेकॉर्ड केला आणि लगेच सोशल मीडियावरती टाकला. काही तासातच तो व्हायरल झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठलं. कारण हा व्हिडिओ केवळ स्थानिक पातळीवरचा नव्हता, तर थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावर प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप करणारा पुरावा ठरत होता. सुरुवातीला अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करणं टाळलं. मात्र प्रकरण राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतर त्यांनी ट्विटरवर आपली बाजू मांडली. त्यांनी त्यात स्पष्ट केलं की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता. माझा हेतू केवळ त्या ठिकाणी तणाव वाढू नये, परिस्थिती बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. पुढे त्यांनी लिहिलं की माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासनासाठी कटिबद्ध आहे. बेकायदेशीर वाळू, माती, खडक, मुरुम उत्खननासह कुठलीही गैर प्रकारची कृती सहन केली जाणार नाही. कायद्याप्रमाणेच कठोर कारवाई व्हायलाच हवी. त्यांनी महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याबद्दलही आदर व्यक्त करताना म्हटलं, आपल्या पोलीस दलाबद्दल आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. या घटनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलं की महिला DSPने उपमुख्यमंत्र्यांना फोनवरून गुंडांना सोडण्यास नकार दिला. हे धाडस कौतुकास्पद आहे. पण सरकार गुंडांना पाठीशी घालणार असेल तर अधिकारी सुरक्षित कसे राहणार? त्यांनी पुढे प्रश्न केला की जर हा फोन खोटा निघाला तर मग या महिला अधिकाऱ्याच्या नोकरीचं काय होईल? तिच्यावर कारवाई झाली तर जबाबदारी कोण घेणार? जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल कुपसे यांनी अजित पवारांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी केली. अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. आपचे नेते विजय कुंभार यांनी तर थेट आरोप केला की अजित पवार हे अवैध उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालतायत. अधिकाऱ्यांना राजकीय दबावाखाली वागायला लावलं जाते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले की काही माध्यम जाणून बुजून उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली असा खोडसाळ बातम्या पसरवते. खरं तर गावकरी शेतकऱ्यांच्या कामाच्या कारवाईचा विरोध करत होते. त्यामुळे दादा पवारांनी तिथल्या अधिकाऱ्यांना तात्पुरती कारवाई थांबवण्यास सांगितलं होतं. यात काहीही गैर नाही. या संपूर्ण प्रकरणात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे DYSP अंजना कृष्णा VS. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या अंजना कृष्णा यांनी 2022-23 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम देऊन 355वा रँक मिळवला. त्यानंतर त्या IPS सेवेत दाखल झाल्या. सध्या त्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे DYSP म्हणून कार्यरत आहे. हे त्यांचं पहिलं स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे. यापूर्वी त्या पंढरपूर येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी होत्या. त्यांनी केरळ विद्यापीठातून सायन्स पदवी घेतली असून शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राबाबत कोणतीही वादग्रस्त माहिती आजवर समोर आली नव्हती. मात्र या घटनेनंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली. यामुळे आणखी वादंग पेटला. या संपूर्ण प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार किंवा गुन्हा नोंदवला गेलेला नाही. अंजना कृष्णा, तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी माध्यमांशी बोलणं टाळलंय. प्रशासनाकडून एवढंच सांगण्यात आलंय की चौकशी सुरू आहे.
दरम्यान अनेक माध्यमांनी अंजना कृष्णा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर न देता तिथून निघून गेले. कुर्डू गावातील घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. प्रशासनाने उत्खनन थांबवल्यामुळे काही ग्रामस्थ नाराज झाले. त्यांचं म्हणणं असं होतं की हे उत्खनन रस्त्याच्या कामासाठी होतं आणि यासाठी पंचायत स्तरावर रॉयल्टी भरण्याची प्रक्रियाही सुरू होती. मात्र अचानक कारवाई झाल्याने गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी गावकऱ्यांनी पोलिसांशी वाद घातल्याचे व्हिडिओ देखील बाहेर आले. त्यात ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. या पार्श्वभूमीवर गावाचे सरपंच बाबा जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमच्या गावात शासकीय रस्त्यांचं काम सुरू होतं. ग्रामपंचायत मार्फत यासाठी गैन खनिज रॉयल्टी भरली जाणार होती. मात्र प्रशासनाने चुकीची माहिती देऊन आम्ही बेकायदेशीर उत्खनन करतोय असा समज निर्माण केला. म्हणून आम्हाला अजित पवारांना फोन करावा लागला. अजित पवारांनी व्हिडिओ कॉलवरून दिलेल्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई थांबली. काही ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला, तर काहींनी मात्र या हस्तक्षेपाला विरोध केला. कारण एका वरिष्ठ नेत्याचा थेट आदेश स्थानिक पोलिसांनी मान्य करणं म्हणजे कायद्याचा राज्य प्रश्नांकित होणं असं विरोधकांचं म्हणणं होतं. त्याच वेळी गावात पसरलेला व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे राज्याच्या प्रशासनात राजकीय हस्तक्षेप किती खोलवर आहे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. आप नेते विजय कुंभार यांनी तर थेट म्हटलं की अधिकाऱ्यांना राजकीय दबावाखाली वागायला लावलं जातं. अवैध उत्खनन करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री पाठीशी घालतायत हे उघड झालंय. भारताच्या कायद्यानुसार गौण खनिज उत्खनन करण्यासाठी शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. महाराष्ट्र खनिज नियमानुसार रॉयल्टी भरल्याशिवाय उत्खनन करणं म्हणजे बेकायदेशीर उत्खनन ठरतं. मात्र एखाद्या राजकीय नेत्याने थेट अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्यास सांगणं हे भारतीय दंड संहिता आणि प्रशासकीय कायदे या दोन्हींच्या दृष्टीने प्रश्नांकित ठरू शकतं. पण महत्वाचं म्हणजे एका तरुण महिला अधिकाऱ्याने दबावाला न जुमानता काम सुरू ठेवलं, ही बाब जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरली. गावकऱ्यांचं म्हणणं होतं की हे शासकीय काम आहे, आम्ही रॉयल्टी भरू, पण कारवाईमुळे काम थांबलं तर गावाचा तोटा होईल. यावरती प्रशासनाचं म्हणणं आहे की कागदपत्र दाखवल्याशिवाय उत्खनन थांबवणं भाग आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. जनतेत दोन गट पडले. काहींनी अंजना कृष्णा यांना निर्भीड अधिकारी म्हटलं, तर काहींनी त्यांना गावकऱ्यांच्या अडचणी न समजणाऱ्या असं म्हटलं. यामुळे एकंदर माहिती जनतेसमोर दोन प्रकारे आली. लोकांचा गोंधळ वाढला. कुणाला पवार दोषी वाटले, तर कोणाला ते गावकऱ्यांचा आधार वाटले. आजच्या घडीला या प्रकरणात काही प्रश्न अनुत्तरितच आहे. खरंच उत्खनन शासकीय कामासाठी होतं का की ते बेकायदेशीर होतं? अजित पवारांचा फोन हा प्रशासकीय हस्तक्षेप होता की परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न होता? अमोल मिटकरी यांनी मागितलेली अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी नेमकी का आवश्यक वाटली? प्रशासन चौकशी पूर्ण करून जनतेसमोर सत्य मांडेल का की हे प्रकरण इथेच दडपलं जाईल? यावरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.